तर मित्रांनो, आजचा दिवस असा होता की मी फक्त चहा पिण्यासाठी मित्राच्या रूमला गेलेलो. पण परत येताना ट्रेडर बनूनच आलो. मित्राच्या रूमवर पोहोचलो तर साहेब फुल सिरियस स्क्रीन समोर बसून चार्ट बघत होते. मला वाटलं पबजी चालू आहे, पण नाही, हा तर पैशाचा गेम होता. मग म्हटला, ये बस तुला पण ट्रेडिंग शिकवतो. मी म्हंटल, भाऊ मला फक्त चहा शिकव. पण नाही, थेट ट्रेनिंग सुरू. थोडं शिकवला आणि अचानक म्हटला, चल ट्रेड घेऊ. मी मनात म्हटलं, देवा एटीएम बॅलन्स वाचव. आणि काय सांगू, ट्रेड घेतला आणि बॉम्ब, ग्रीन कॅन्डल्स आणि काही वेळात 1 लाखचं प्रॉफिट. तर मी मित्राला विचारलं, भाऊ हे ड्रीम आहे का की रिचार्ज करायचं आहे? मग आमचे मास्टर माइंड एकदम खुश. तिने खुशीत म्हटलं, चल पार्टी देतो. आणि आम्ही थेट कॅफे. मग काय, भावाने ऑर्डर दिला. भावाला पिझ्झा खूप आवडतो. पिझ्झा, फिंगर चिप्स, कॉफी पूर्ण ऑर्डर देऊन ठेवला. मग आम्ही थोडा कॅफेची मजा घेतला. आणि कॅफे बी थोडा युनिक टाइप मध्ये होता. आणि आमची कोणतीही मीटिंग असेल तर ह्या कॅफे मध्येच असते, कारण की हा कॅफे आपल्याला लकी आहे. मग आम्ही आमच्या मास्टर माइंडचे 2-3 फोटो काढले मस्तपैकी कॅफे मध्ये बसून, कारण की आमचे मास्टर माइंड मुलगी बघत आहेत. आणि हा मुलगा तुम्हाला आवडला तर तुम्ही बायोडाटा डायरेक्ट मला पाठवू शकता, बिंदास्त एनी हाऊ. फक्त मुलग्याचे एक्सपेक्टेशन आहे, मुलगी जिवंत असली पाहिजे आणि पुण्यामध्ये जॉब करणारी. ऑर्डर आली. मग आम्ही फिंगर चिप्स वर हात घेतलो. त्यानंतर आला आपला ऑल फेवरेट पिझ्झा, कारण की माझ्या भावाला व्हेज आवडतं आणि मला नॉन व्हेज. ह्याच्यासाठी मी नॉनव्हेज बंद केलं, कारण की ह्याला व्हेज आवडतं म्हणून. आणि व्हेज पिझ्झा सुद्धा टेस्ट लागतो ह्या भावाने मला शिकवलं, कारण की मी व्हेज कधी खाल्लंच नव्हतं आणि फर्स्ट टाइम व्हेज खाल्लो. त्यानंतर आली फुल स्टॉप देणारी आपली झणझणीत कॉफी. परत आलो रूमला. मग आराम करायचं म्हटलं तर भाऊ म्हटला, अनेक ट्रेड घेऊया आणि त्यात सुद्धा प्रॉफिट. पण ह्यामध्ये असा ट्विस्ट होता की लास्ट वीकला आम्ही 1 लाख रुपये लॉस मध्ये होतो. ती रिकव्हरी झाली म्हणायची, प्रॉफिट नव्हतं. तुमच्याकडे असा मास्टर माइंड असेल तरच ट्रेडिंग करा, नाही तर नका करू, कारण की लॉस सुद्धा मोठं होऊ शकतं. मग भावाने ह्या खुशीत परत एकदा जेवणाचं नियोजन लावला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये सांगा, शेअर करा, फॉलो करा. परत भेटू नवीन ब्लॉग.